नमस्कार मंडळी. तर आज आम्ही बनवत आहोत कांदा पोहे. तर त्यासाठी सुरुवातीला मीठ घातलेलं आहे पोह्यात आणि साखर घातलेलं आहे. तर चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स झाल्यानंतर एक पॅन ठेवायचा आहे आणि गॅस पेटवून घेऊन कढईमध्ये तेल घालायचं आहे 2 ते 3 चमचे साधारण. तेल घातल्यानंतर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आम्ही ॲड करणार आहोत. तर सुरुवातीला जिरे घालूया. जिरे तडतडले की मोहरी घालायचं आहे. नंतर कढीपत्ता घालून त्यात मिरची पण घालायची आहे. मिरची पण चांगली खमंग सुटली की त्यात कांदा घालायचा आहे. तर कांदा घातल्यानंतर चांगलं हे लालसर होईपर्यंत मिक्स करायचं आहे व्यवस्थित. तर बघू शकता तुम्ही चांगलं फ्राय करायचं आहे. आणि याच्यात आपण हळद ॲड करूया. हळद फोडणीमध्ये ॲड केल्याने थोडंसं त्याचं कलर पण छान दिसतं आणि त्याचं टेस्ट पण इन्हॅन्स होतं. तर याच्यात आपण पोहे घालूया. पोहे तुम्हाला साधारण 1 ते 2 मिनिट तेवढंच भिजवायचं आहे, कारण जास्त भिजवल्याने पिचपिचते पोहे. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर बघा याच्यात कोथिंबीर घालूया आपण बारीक चिरलेली आणि ओलं खोबरं घालायचं आहे आवडीनुसार. तर बघा एक ह्याच्यात शेंगा पण ॲड करतात, बटाटा पण ॲड करतात. तुम्ही काही पण तुमच्या मर्जीने ॲड करू शकता. पोहे रेडी झालेले आहेत. थँक्यू आणि प्लीज